एल्गार लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। ग्रामपंचायत डवकी येथे आशा सेविका निवड करण्यात दुजाभाव। त्यांना या महिलेला कशा पद्धतीने निवड करण्यात आली, माझी मार्क जास्त आहेत, त्याबद्दल काय म्हणतात ते बघूया। त्या महिलेचं काय वक्तव्य। स्वागत आहे। आपण डवकी गावात आलेलो आहोत आणि या ठिकाणी ग्रामपंचायत डवकी येथे जे आशा वर्करच्या नियुक्तीमध्ये घोळ झाल्याचा संकेत आहे आणि जे एक लाभार्थी आहेत त्यांचा प्रॉब्लेम आहे की त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला त्यात घोळ झालेला आहे। त्या संदर्भात आपण यांना विचारूया की कशा पद्धतीने यांची काय मागणी आहे आणि यांच्यावर कसा अन्याय झालेला आहे। तर आपलं नाव सांगून काय कशा पद्धतीने काय झालं। सर, माझे नाव दुर्गा मनेसर दुरकुडे आहे, राहणार डवकी, तहसील देवरी, जिल्हा गोंदिया। आणि मी आशा वर्कर सेविकेसाठी अर्ज सादर केला होता। अर्ज सादर केल्यानंतर मुलाखती झाल्या। मुलाखती समितीवाल्यांनी घेतला आणि समितीमध्ये गुण वगैरे प्रकाशित केले आहे। त्या गुणमध्ये मला आणि काही एक मुलगी आहे मीना सुनील बावणे आणि मला सेम मार्क होते आणि त्याच्यामध्ये मी घरी आली। मी म्हटलं सेम मार्क आहे तरी पण काही हरकत नाही, आपण काही हार मानायचं नाही, आपले डॉक्युमेंट्स आहेत, आपल्याकडे अनुभव सर्टिफिकेट आहेत, ह्या गोष्टी मला लक्षात होता आणि मी म्हटलं की चला बा। मग मी म्हटलं माझा नंबर लागेल असं वाटत होता। मग एक सभा झाली, सभा तहकूब झाली, त्यानंतर अजून एक सभा झाली, त्याच्यामध्ये सर्व गावकरी उपस्थित होते, समितीवाले उपस्थित होते। त्याच्यामध्ये माझे मार्क डायरेक्टली कमी होऊन गेले, म्हणजे मला मार्क 11 होते तर डायरेक्ट 10 होऊन गेले आणि तिले 12 होते तर 12चे 11 झाले तिचे। असं प्रकारचा घोळ झालाय आणि मी म्हटलं की सर असे मार्क माझे कमी का झाले, तर ते का म्हणत होते की तुला लोक पसंत नाही करत म्हणून मार्क कमी पडले असे म्हणून म्हणत होते। तर कोणत्या कारणाने पसंत नाही करत, मी म्हटलं मी अस्थिव्यंग आहे म्हणून पसंत नाही करत, की मी दिसायला म्हणजे कुरूप आहो म्हणून पसंत नाही करत, किंवा माझ्यामध्ये क्वालिफिकेशन नाही आहे म्हणून पसंत नाही करत, तर मी जास्त लोकांच्या सहवासात राहते आणि त्यांना न्याय मिळवून देतो, हे चारित्र्य माझ्यामध्ये आहे म्हणून पसंत नाही करत। ह्या सर्व गोष्टी विशिष्ट गोष्टी त्यांना मी बोलली तर ते म्हणत असं नाही आहे असं नाही। मग मी थोडंसं वेगळाच मॅटर तिथं झाला आणि मी थोडंसं संतापली आणि बाहेर निघाली। याच्यानंतर मीटिंग ते आहे तर ते म्हणजे कॅन्सल झाली, काही झाली नाही। त्यांनी म्हटलं की सरच्या मार्गदर्शनानुसार निवड होईल देवरीला। सगळे 3 लोकांची निवड झाली, 3 लोकांची फाईल जाणार आहे, 3 लोकांचे डॉक्युमेंट्स जाणार आहे आणि तुम्हाला 3 लोकांना बोलवणार आहेत आणि इंटरव्ह्यू सारखा होईल। त्याच्यानंतर आम्ही तुमच्या क्वालिफिकेशन आणि तुमची बुद्धिमत्ता चाचणी पाहून आम्ही तुम्हाला सिलेक्शन करू, अशा बाबतची तिथं म्हणजे चर्चा झाली। अशा प्रकारचा कोणताच काम म्हणजे तिथं झालेला नाही आणि दिसून नाही आला। त्यानंतर काही काळानंतर त्या दिवशी आचारसंहिता लागली, त्याच्यानंतर मग आचारसंहिता संपल्यानंतर काही काळानंतर ते म्हणजे त्यांना म्हणजे जॉईनिंग लेटर मिळाला आणि जॉईनिंग लेटर मिळाल्यानंतर मी म्हटलं कसे का तुला जॉईनिंग लेटर मिळालं, नाही म्हणते मला एकटीलाच बोलायला म्हणते। म्हणलं असं नाही होऊ शकत, म्हणलं आम्हाला सुद्धा बोलायला पाहिजे, लागो अथवा नको लागो नंबर, तर आम्हाला सुद्धा बोलायला पाहिजे। नाही म्हणे निवड झाली म्हणे। मग त्याच्यानं म्हणलं कशी का निवड झाली, तर निवड म्हणे समितीवाल्याने केला म्हणे। तर मी सरपंचाला कॉल केले, मी म्हणलं कसं काय निवड झाली, तर म्हणते की तालुका अधिकाऱ्याने केलं, एकामेकाचे नाव सांगू असा प्रकारचा हा घोळ झालाय। त्यानंतर मग तुम्ही माहितीचा अधिकार टाकल्यावर तुम्हाला काय माहिती भेटली की नाही? बरोबर माहिती प्रोसिडिंग वगैरे मिळाली आहे, तर काही लोकांच्या सह्या वगैरे मिळाल्या आहेत, पण तिथं जे मेलेल्या बाईची सिग्नेचर सुद्धा आढळलेली आहे। त्यानंतर तुम्ही अजून वरच्या अधिकाऱ्यांकडे गेले का? मी सगळ्याच अधिकाऱ्यांकडे दरवाजे ठोकावली पण कोणीच मला रिस्पॉन्स नाही दिला। खरं ते आश्वासनच नाही दिला, त्यांनी फक्त म्हटलं पाहू बघू करू काय आहे, तर असेच म्हणजे टाळाटाळ होऊन राहिली आहे। आमदार वगैरे कडे सगळे करत गेलो, आमदार काय म्हणाले? आमदार म्हटले की माहितीचा अधिकार टाका, न्याय मिळेल। माहितीचा अधिकार टाकल्यावर तुम्हाला माहिती भेटली का? माहिती भेटली पण आधी अधुरीची माहिती भेटली, कारण तिचे डॉक्युमेंट्स नाही मिळाले। आम्हाला माहित नाही का तिला कोणत्या बेसिकवर म्हणजे ते मार्किंग केला बा म्हणून, काय गुण आहेत म्हणजे कोणत्या विषयावर आहेत, तिचे डॉक्युमेंट्स काय हा आम्हाला माहित नाही। तर तुमची मागणी काय आहे? माझी मागणी एवढीच आहे की आशा वर्करसाठी निवड झाल्या पाहिजे आणि मला न्याय मिळाला पाहिजे, म्हणजे असा भ्रष्टाचार काढोकाळ थांबला पाहिजे, पण कुणावरही असा भ्रष्टाचार होऊ नये, ते कोणतेही पद असो। तर यामध्ये तुमचं म्हणणं आहे की तिला मार्क कमी आहेत, मला जास्त आहेत, तरी पण तिची नियुक्ती कशी झाली असं तुमचं म्हणणं आहे? हा, असं आहे, मला मार्किंगचे निकष पाहिजेत व्यवस्थित। तर या ठिकाणी आपण जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडे आलेलो आहोत आणि या विषयावर झालेला आहे त्यावर काय होतं ते बघूया।